सो वेलकम फ्रेंड्स. आता आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं रिफ्रॅक्शन थ्रू प्लेन सरफेस आणि आता जस्ट आपण पॉईंट सुरू केला कुठला रे ऑप्टिक्स मधला रिफ्रॅक्शन थ्रू कर्व्ड सरफेस किंवा स्फेरिकल सरफेस. बरोबर. एखादा स्फेरिकल सरफेस असेल तर त्या स्फेरिकल सरफेस कडून जे होणारं रिफ्रॅक्शन आहे ह्याच्यावरती आपण लॉज वेगवेगळे बघितलेले आहेत आणि एक बेसिक फॉर्म्युला आपण तयार केला. कोणता सांगा? μ2/v. समजा हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. बरोबर. आणि ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेसचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजा μ2 घेतला आणि हा μ1 आहे. बरोबर. ऑब्जेक्ट समजा ह्या मीडियम मध्ये ठेवलाय तर फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा सांगा? μ2/v मायनस μ1/u इज इक्वल टू μ2 मायनस μ1/r. बरोबर. या फॉर्म्युल्यावरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायचे आहेत. आता इथं तुम्हाला मी अगोदर ट्रिक सांगितलेले μ2 कसं कुणाला घ्यायचं, कुणाला म्हणायचं μ2, कुठला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 घ्यायचा ज्याच्यामध्ये रिफ्रॅक्टेड रे प्रेझेंट आहे. μ1 कुणाचा? ज्याच्यामध्ये इन्सिडेंट रे प्रेझेंट आहे. ओके. आणि हा जो फॉर्म्युला वापरताना प्रॉपर साइन कन्व्हेन्शन सुद्धा काय करायचे आहेत रे? अप्लाय करायचे आहेत. ओके. मग याच्यावरती आता एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला देतोय तुम्हाला. फर्स्ट प्रॉब्लेम देतोय. एक प्रॉब्लेम घेतल्याशिवाय समजणार नाही की प्रॉब्लेम येत आहेत कसे. समजा हा एक रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. ओके. हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. हे एक मीडियम आहे. याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर एक्झाम्पल 1.5 आहे आणि हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि इकडं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1. ओके. म्यू इज इक्वल टू 1 आणि ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? म्यू इज इक्वल टू 1.5 आहे. ओके. ठीक आहे. आता हा जो रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे हा कसा स्फेरिकल आहे म्हटल्यानंतर ह्याचा सेंटर ऑफ कर्वेचर जो आहे तो सेंटर ऑफ कर्वेचर मी इथे घेतो. बघा हा सेंटर ऑफ कर्वेचर आहे. प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय हा सी म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर आहे. हा पी म्हणजे काय रे? पोल आहे. तर डिस्टन्स बिटवीन पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर ह्याला आपण काय म्हणतो? रेडियस ऑफ कर्वेचर. बरोबर. मग हा 5 सेंटीमीटर दिलाय. किती दिलाय? 5 सेंटीमीटर दिलेला आहे. ओके. आणि ऑब्जेक्ट जो ठेवलाय तो ऑब्जेक्ट इथं ठेवलाय. ओ पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवलाय. पोल पासून 3 सेंटीमीटर वरती. पोल पासून किती? 3 सेंटीमीटर वरती ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की इमेज कुठे फॉर्म होईल आणि त्या इमेजचं डिस्टन्स. बघा तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द पोझिशन ऑफ इमेज. फाइंड पोझिशन ऑफ इमेज. ओके. मग आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना प्रॉब्लेमकडे अगोदर बघायचं. 2 रिफ्रॅक्टिंग सरफेस आहेत. कोणत्या मीडियम मध्ये ऑब्जेक्ट ठेवलाय हे आपल्याला पहिल्यांदा चेक करायचं. ऑब्जेक्ट इथं आहे बघा. बरोबर. मग इन्सिडेंट रे जो आहे तो इन्सिडेंट रे समजा फॉर एक्झाम्पल असं जाईल. बरोबर. ऑब्जेक्ट जो असणार आहे तो ह्या बघा ह्या ऑब्जेक्ट मधून एक रे ऑफ लाईट निघाला आणि ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेस वरती जाणार आहे. बरोबर. मग इन्सिडेंट रे कोणत्या मीडियम मध्ये प्रेझेंट आहे? तर इन्सिडेंट रे आहे 1.5 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या मीडियम मध्ये. म्हणजे ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय लेट करायचा? μ1 इज इक्वल टू काय घेतला? 1.5. ओके. बरं. तुम्हाला काय वाटतं रिफ्रॅक्टेड रे जो आहे तो कोणत्या मीडियम मध्ये असेल? ह्या मीडियम मध्ये. बरोबर. इथं रिफ्रॅक्शन होणार आहे आणि रिफ्रॅक्टेड रे जो आहे तो असं इकडे बाहेर जाणार आहे. कुठेही जाऊ दे बाहेर. परंतु कोणत्या मीडियम मध्ये जाईल रिफ्रॅक्टेड रे? 1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या मीडियम मध्ये. मग ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय लेट करतो आपण? μ2. इथे किती दिलाय? 1 दिलाय. ओके. ठीक आहे. बघा पहिल्यांदा काय करायचं आहे? इन्सिडेंट रे कोणत्या मीडियम मध्ये आहे ते बघायचं आणि रिफ्रॅक्टेड रे कोणत्या मीडियम मध्ये आहे ते बघायचं. ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 मानायचा आणि ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 लेट करायचा. ओके. आता पुढे बघा रेडियस ऑफ कर्वेचर दिले का? हा रेडियस ऑफ कर्वेचर दिलेली आहे. परंतु विचार करा आता इथं ऑब्जेक्ट आहे. या पॉइंटला ऑब्जेक्ट आहे म्हणजेच रे ऑफ लाईट जो आहे तो इकडे जाणार. बरोबर. म्हणजे ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेस कडे इकडे निघाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्रॉम लेफ्ट टू राईट असा रे ऑफ लाईट निघाला. बरोबर. इन्सिडेंट रे जो आहे तो असा लेफ्ट टू राईट निघाला. बरोबर. आणि डिस्टन्सेस मोजताना आपण सगळे डिस्टन्सेस कुठून काउंट करतो? पोल पासून. मग पोल पासून ते सेंटर ऑफ कर्वेचर 1 2 3 4 5 म्हणजे डिस्टन्स आपण रेडियस ऑफ कर्वेचर कसं मोजतो? इकडे मोजतो. बरोबर. अपोजिट टू द इन्सिडेंट रे. मग अपोजिट टू द इन्सिडेंट रे असेल तर डिस्टन्स कसे घ्यायचे? निगेटिव्ह. मग इथं रेडियस ऑफ कर्वेचर कशी येणार आहे? -5 सेंटीमीटर. ओके. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कुठे ठेवलाय बघा? ऑब्जेक्ट इथं ठेवलाय. ऑब्जेक्ट डिस्टन्स किती आहे? किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट ठेवलाय? ऍक्च्युअली सगळे डिस्टन्स आपण कुठून मोजायचं ठरवलंय? पोल पासून मोजतो. बरोबर. मग पोल पासून किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे? तर 3 सेंटीमीटर वरती. मग हे पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह घ्यायचं हे कसं ठरवायचं? तर इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण डिस्टन्स होतो 1 2 आणि 3. बरोबर. म्हणजे डिस्टन्स आपण असं मोजत निघालो आणि इन्सिडेंट रे असा येतोय. म्हटल्यानंतर यू म्हणजेच ऑब्जेक्ट डिस्टन्स सुद्धा कसं येणार आहे? मायनस येणार आहे. -3 सेंटीमीटर. ओके.
मग व्ही इज द क्वांटिटी दॅट वी हॅव टू फाइंड. व्ही आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचं. पोझिशन ऑफ इमेज म्हणजेच इमेज कुठे फॉर्म होईल, किती डिस्टन्स वरती इमेज फॉर्म होणार आहे हे आपल्याला ऍक्च्युअली काय करायचंय, शोधायचं आहे. ओके, मग फॉर्म्युला कुठला वापरायचा, μ2 अपॉन व्ही मायनस μ1 अपॉन यू इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन आर, हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, मग आता ह्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायचे. व्हॅल्यू पुट करून बघूया काय ना, सांगा व्हॅल्यू पुट करून जर आपण सॉल्व्ह करायला गेलो, μ2 ची व्हॅल्यू किती सांगा, μ2 इज इक्वल टू 1 अपॉन व्ही तर आपल्याला फाइंड आउट करायचं, मायनस μ1 किती 1.5 अपॉन यू किती सांगा, यू आहे -3 बरोबर, -3 इज इक्वल टू μ2 मायनस μ1 म्हणजेच 1 मायनस 1.5 अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे -5. आता हे सिम्प्लिफाय करायचं, एकच तर अननोन राहिला कोणता, व्ही म्हणजेच इमेज डिस्टन्स, किती डिस्टन्स वरती इमेज फॉर्म होते हे आपल्याला ऑटोमॅटिक शोधता येतं इथं. मग आम्ही काय करतो, 1 अपॉन व्ही हे काय होणार, मायनस मायनस प्लस 1.5 अपॉन 3 बरोबर इज इक्वल टू 1 मायनस 1.5 कसला येणार, मायनस वाला येणार बरोबर, कारण 1 हे 1.5 पेक्षा छोटं आहे आणि छोट्यातून मोठं सबट्रॅक्ट केलं की निगेटिव्ह येतं. अपॉन हे -5, हे मायनस मायनस काय होणार आहे, कॅन्सल बरोबर आहे. मग आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे मला सांगा, इथं 1 अपॉन व्ही इज इक्वल टू हा जो 1.5 अपॉन 3 आहे, हा जर पलीकडे शिफ्ट केला तर इथं काय होईल सांगा, 0.5 अपॉन 5 बरोबर, मायनस हा 1.5 अपॉन काय रे 3 येणार आहे. लक्षात आलं. आता हे सबट्रॅक्शन करण्यासाठी बेस कसा पाहिजे, बेस इक्वल पाहिजे, तेव्हा तर जाऊन आपण काय करू शकतो, न्यूमरेटर ची सबट्रॅक्शन करू शकतो, डिनॉमिनेटर जर सेम असेल तर. पण डिनॉमिनेटर सेम करून घेऊ शकतो आपण, कसं घेऊ शकतो सांगा, 1 अपॉन व्ही इज इक्वल टू इथं काय करतो 15 करूया, इथं सुद्धा 15 करता येते का बघूया. मग इथं कशाने मल्टिप्लाय करूया, 3 ने. मग 0.5 खाली पण आणि वर पण 3 ने मल्टिप्लाय करतोय. 0.5 अपॉन 5 काय ना सांगा, 0.5 अपॉन 5 खाली पण आणि वर पण 3 ने मल्टिप्लाय करतोय. म्हणजे इथं काय ना सांगा 1.5 ओके, 0.5 ला मी 3 ने मल्टिप्लाय केलं बरोबर, किती ना 1.5 अपॉन 15 मायनस इथं बघा, इथं 15 खाली यायला पाहिजे म्हटल्यानंतर किती मल्टिप्लाय करायला पाहिजे, 5 ने बरोबर, 5 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे, 3 5 15 बरोबर आहे. मग कसं येणार सांगा, 1.5 ला 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे किती येणार सांगा, 7.5 अपॉन 3 इंटू 5 15. बघा आता डिनॉमिनेटर जो आहे तो इक्वल झाला. मग आता सबट्रॅक्शन करायचे, 1 अपॉन व्ही इज इक्वल टू 1.5 मायनस 7.5 डिवायडेड बाय किती येणार रे 15. मग 1 अपॉन व्ही इज इक्वल टू किती येणार, 1.5 मायनस 7.5. ऍक्च्युअली 7.5 मधून 1.5 करायचं, काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. 5 मायनस 5 0, 7 मायनस 1 किती येणार सांगा, 6. म्हणजे येणार किती, 6 आलं बरोबर. 5 मायनस 5 0, 7 मायनस 1 6 अपॉन किती येणार आहे, हे 15. म्हणजेच किती आला सांगा. हा, आता हे जे आहे हे काय करायचं आपल्याला, ऍक्च्युअली काय फाइंड आउट करायचं, व्ही फाइंड आउट करायचं आहे. मग आपण काय घेतला, रेसिप्रोकल, खालचं बरोबरचं खाली केलं, मग किती सांगा, व्ही इज इक्वल टू 15 अपॉन 6. आता इथं तुम्ही डिव्हिजन करू शकता, किती येणार सांगा, 2 राहील किती रे 3, म्हणजे 2.5 सेंटीमीटर हे काय आलं रे, व्ही बरोबर, इमेजचं डिस्टन्स आलं. ओके, मग मला आता ह्याच्यावरून तुम्ही बघून सांगा मला, 2.5 सेंटीमीटर हे प्लस आलं की मायनस आलं. इथं बघा आपण काय केलं, 1.5 मधून 7.5 सबट्रॅक्ट केला, म्हणजे इथं कसं येणार सांगा, -6.0 येणार बरोबर. म्हणजे इथं जे 2.5 येणार आहे ते कसं येणार आहे, -2.5 सेंटीमीटर येणार. आलं लक्षात. इथं बघा 1.5 मायनस 7.5 6 आलं, परंतु कसलं मायनस, 6 अपॉन -6 अपॉन 15 मायनस किती येणार आहे, हे बघा -15 अपॉन 6 किती आलं, -2.5 सेंटीमीटर आलं. म्हणजेच इमेज किती डिस्टन्स वरती फॉर्म होणार आहे, -2.5. मायनस काय दाखवतं बघा, ऑब्जेक्ट डिस्टन्स किती होतं 3, कसलं होतं निगेटिव्ह, आणि इमेज डिस्टन्स पण कसलं आलं, निगेटिव्ह आलं. इथं लिहून ठेवूया बघा, ऍज यू इज निगेटिव्ह अँड व्ही ऑल्सो कसं आलं रे, निगेटिव्ह. देअरफॉर इमेज इज फॉर्म्ड ऑन सेम साइड ऑफ ऑब्जेक्ट. सेम साइड ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे ज्या साइडला ऑब्जेक्ट ठेवलेला आहे त्याच साइडला इमेज फॉर्म झाली. बघा ऑब्जेक्ट डिस्टन्स सुद्धा निगेटिव्ह आलंय आणि इमेज डिस्टन्स सुद्धा कसं आलंय रे, निगेटिव्ह आलंय बरोबर. म्हणजे ज्या साइडला ऑब्जेक्ट ठेवलाय त्याच साइडला इमेज फॉर्म झाली. मग एक्झॅक्ट कशी झाली असावी फॉर्म, तर इथं बघा हा मी एक नॉर्मल ड्रॉ केला बघा, हा नॉर्मल जॉईन करून घेतला बरोबर, हा असं नॉर्मल झालं बरोबर, हा नॉर्मल झाला.
मग मला सांगा हा जो रे ऑफ लाईट आहे 1.5 आणि 1 म्हणजे ऍक्च्युली डेन्सर टू रेअरर निघालाय. मग काय होतो अवे फ्रॉम नॉर्मल. मग रे ऑफ लाईट असा झाला बरोबर. इथं काय झालं रिफ्रॅक्शन झालं ह्या पॉइंटला. हा इन्सिडेंट रे आणि हा रिफ्रॅक्टेड रे बरोबर. मग आता हा जर बॅक ट्रॅक केला तर इमेज कुठे फॉर्म होताना दिसेल इथं. आणि हे डिस्टन्स किती आहे 2.5 सेंटीमीटर. ओके लक्षात आलं. आता सिमिलरली तुम्हाला अजून एक प्रॉब्लेम देतो. फक्त आता हा जो स्फेरिकल सरफेस इथं कसला घेतलाय कॉन्व्हेक्स स्फेरिकल सरफेस घेतलाय. मी जर कॉन्केव्ह घेतला सेम प्रोसिजर बघा. म्हणजे असा घेतला समजा हा रिफ्रॅक्टिंग सरफेसचा जो शेप आहे तो कसा घेतला मी आता कॉन्केव्ह घेतला. हा आहे प्रिन्सिपल ऍक्सिस आणि ऑब्जेक्ट जो ठेवणार आहे इथं बघा हा पोल झाला आता बरोबर. हा झाला पोल आणि ऑब्जेक्ट जो ठेवलाय पोल पासून 3 सेंटीमीटर वरतीच ठेवलाय. मगाशी पण किती सेंटीमीटर वरती ठेवलं 3 बरोबर. बरोबर आता फक्त काय होणार आहे सेंटर ऑफ कर्वेचर जो आहे तो आता उजवीकडे जाणार आहे. म्हणजे इथे येणार सेंटर ऑफ कर्वेचर जो आहे तो 5 सेंटीमीटर वरतीच आहे. म्हणजेच रेडियस ऑफ कर्वेचर तेवढीच मगाशी होते तेवढेच रेडियस ऑफ कर्वेचर. परंतु इथं रिफ्रॅक्टिंग सरफेस कसा घेतलाय कॉन्केव्ह घेतलाय बरोबर. तर इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती सांगा म्यू इज इक्वल टू 1.5 आणि इकडे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इज इक्वल टू 1. तुम्हाला सेम फाइंड आउट करायचं आहे फाइंड द पोझिशन ऑफ इमेज. ओके तुम्ही व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करू शकता. एकदा तुम्हाला थोडासा वेळ देत तुम्ही सॉल्व्ह करायला ट्राय तरी करा. ठीक आहे तुम्ही ट्राय केलाय का किती आन्सर आले सांगा बघूया आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे सेम क्वेश्चन आहे सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे फक्त थोडासा चेंज केला. रिफ्रॅक्टिंग सरफेस मगाशी कॉन्व्हेक्स दिला होता आता फक्त कॉन्केव्ह दिलेला आहे. ओके मग मला सांगा ऑब्जेक्ट कुठे ठेवलाय ऑब्जेक्ट इथं ठेवलाय बरोबर. कोणत्या मीडियम मध्ये ठेवलाय ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5. मग त्याला काय म्हणायचं μ1 इज इक्वल टू 1.5 कारण इन्सिडेंट रे जो आहे तो असा असणार बरोबर. ज्या कोणत्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे असणार ऑब्जेक्ट कडून बाहेर पडणारा रे 1.5 मीडियम असलेला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बरोबर. बर रिफ्रॅक्टेड रे जो आहे इथं काय होणार आहे सांगा मला. इथं होणार आहे रिफ्रॅक्शन बरोबर. मग रिफ्रॅक्टेड रे कुठे असणार आहे ह्या मीडियम मध्ये ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 आहे. मग μ2 इज इक्वल टू काय घेणार 1. समजलंय तुम्हाला ट्रिक काय माहिती आहे ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे त्याचा μ1 माना ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे त्याचा μ2 माना. ठीक आहे पुढे आता u ऑब्जेक्ट डिस्टन्स मला सांगा इथं पोल आहे बरोबर. इन्सिडेंट रेची डायरेक्शन अशी आहे बरोबर. अशी इन्सिडेंट रे निघाला इथून ते इकडे निघाला बरोबर फ्रॉम लेफ्ट टू राईट. आणि डिस्टन्स जे आहे पोल पोल पासून डिस्टन्स तुम्ही 1 2 आणि 3 म्हणजे इकडे डिस्टन्स मोजताय बरोबर. म्हणजे डिस्टन्स ऑब्जेक्ट डिस्टन्स जे आहे ते अपोजिट टू द इन्सिडेंट रेच्या डायरेक्शन मध्ये तुम्ही मोजताय. मग कसं घेणार निगेटिव्ह घेणार -3 सेंटीमीटर. ओके आता रेडियस ऑफ कर्वेचर रेडियस ऑफ कर्वेचर मला सांगा किती 5 बरोबर. इथं सेंटर ऑफ कर्वेचर असल्यामुळे काय होणार ते रेडियस ऑफ कर्वेचर होणार. पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या मधलं डिस्टन्स आपण त्याला काय म्हणतो रेडियस ऑफ कर्वेचर. किती आहे 5 आहे. प्लस घ्यायची का मायनस घ्यायची बघा. इथून मोजणार 1 2 3 4 5 असं मोजत निघाला तुम्ही. इन्सिडेंट रे पण तसाच आहे म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर कशी घ्यायची +5 सेंटीमीटर. ओके व्ही आपल्याला फाइंड आउटच करायचं आहे. मग फॉर्म्युला अगेन रिपीट करतो मी. काय करायचं मित्रांनो थोडंसं प्रॅक्टिस होईपर्यंत प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना अगोदर फॉर्म्युला लिहायचा. अगोदर जो फॉर्म्युला तुमचा पार्ट आहे तो लिहायचा. फॉर एक्झाम्पल μ2/v मायनस μ1/u इज इक्वल टू μ2 मायनस μ1/r. आणि हा जो फॉर्म्युला लिहित असताना तुम्ही फॉर्म्युला मनातल्या मनात म्हणत लिहायचा रिपीट करत लिहायचा रिकॉल करत लिहायचा. तेव्हा जाऊन काय होणार आहे फॉर्म्युले पाठ होत राहणार आहे. आलं लक्षात. μ2/v मायनस μ1/u इज इक्वल टू μ2 मायनस μ1/r. आता व्हॅल्यू टाकायची. आता व्हॅल्यू टाका μ2च्या जागेवर किती सांगा μ2 इज इक्वल टू 1/v मायनस μ1 किती आहे सांगा 1.5 अपॉन u किती आहे सांगा -3. ओके इज इक्वल टू μ2 मायनस μ1 1 मायनस 1.5 अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर मगाशी प्लस होती आता कशी आली सॉरी मगाशी मायनस होती आता कशी आलेली प्लस आलेली. ओके ठीक. आता सिम्प्लिफाय करूया 1/v. आता हे कसं होणार मायनस मायनस प्लस 1.5/3 होणार बरोबर आहे.
पुढे आता हे कसं होणार, -0.5 अपॉन कसं रे 5 येणार, लक्षात आलं. आता 1/v, आता हा जो मायनस आहे पलीकडे गेला, हा जो प्लस आहे पलीकडे जाऊन मायनस होणार, म्हणजे असं होईल -0.5 अपॉन 5 बरोबर, -1.5 अपॉन 3 येणार बरोबर. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे का, तर ऍडिशन सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर कसा पाहिजे, सेम पाहिजे. इथं 15 करू शकतो, इथं 15 करू शकतो. मग 1/v इज इक्वल टू इथं 15 करण्यासाठी खाली आणि वर 3 ने मल्टिप्लाय, म्हणजेच -1.5 अपॉन 15 मायनस इथं 15 करण्यासाठी खाली आणि वर 5 ने मल्टिप्लाय, म्हणजेच 7.5 अपॉन 15 बरोबर. आता कसं होणार सांगा, 1/v इज इक्वल टू, आता काय होणार आहे ऍक्च्युली मायनस मायनस काय ऍडिशन होणार आहे बरोबर, म्हणजे असं होईल -1.5 मायनस 7.5 अपॉन किती रे 15, लक्षात येते. मग आता हे सिम्प्लिफाय करायचं, 1/v इज इक्वल टू -1.5 मायनस 7.5 किती येणार सांगा, 7.5, 5 प्लस 5 10 बरोबर, 1 म्हणजे थोडक्यात येणार आहे 9, -9.0 अपॉन किती येणार आहे 15. मग आता v इज इक्वल टू, आपल्याला ऍक्च्युली v काढायचं आहे, 1/v नाही काढायचं, मग उलट करायचं, 15 अपॉन -15 अपॉन 9 बरोबर. आता हे जर सिम्प्लिफाय केलं तर v इज इक्वल टू किती रे, -1.66 येतो का अप्रॉक्सिमेटली बघा, v इज इक्वल टू -1.66 बरोबर सेंटीमीटर. सिम्प्लिफाय करा बघू, 5/3 बरोबर किती येणार सांगा, 1 बरोबर, त्यानंतर राहिले 2, हे मायनस बघा 5/3 1 पॉइंट राहिले किती आता 2 वरती किती 0, म्हणजे येणार 66 -1.66 सेंटीमीटर. हे काय झालं रे, इमेज डिस्टन्स झालं, म्हणजे ह्या डिस्टन्स वरती इमेज फॉर्म होणार आहे. मला सांगा ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स दोन्ही कसे आहेत, निगेटिव्ह आहेत, म्हणजे इथं सुद्धा इमेज इज फॉर्म्ड ऑन सेम साइड ऑफ ऑब्जेक्ट, लक्षात आलं. इमेज कुठल्या साईडला, ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच साईडला इमेज फॉर्म झालेली आहे. ओके ठीक आहे. आता इथे तुम्ही दाखवायची आवश्यकता नाही तर सुद्धा तुम्ही दाखवू शकता. हा बघा मी काय केला, हा नॉर्मल ड्रॉ केला बरोबर, आणि हा डेन्सर टू रेअरर अवे फ्रॉम नॉर्मल जाणार आहे, अवे फ्रॉम नॉर्मल म्हटल्यानंतर असा जाईल बरोबर, आणि हा जर आपण बॅक ट्रॅक केला तर इथं इमेज फॉर्म होईल बरोबर. हा झाला ऑब्जेक्ट बरोबर. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला इमेज लोकेट करायची नाही, परंतु इमेजचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. समजतंय. कोणता फॉर्म्युला वापरतोय आपण, μ2/v मायनस μ1/u इज इक्वल टू μ2 मायनस μ1/r. आता सेम अजून एक टाइपचा प्रॉब्लेम देतोय, ॲलन मधला प्रॉब्लेम आहे. हा एक रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे बघा, आणि ह्याच्यावरती असे 3 रे ऑफ लाईट बघा. हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, एक स्फेरिकल सरफेस आहे, हा एक रे ऑफ लाईट, हा एक रे ऑफ लाईट आणि हा एक रे ऑफ लाईट, असे 3 रे ऑफ लाईट इन्सिडेंट झाले बरोबर. आणि हा सेंटर आहे, त्याचा रेडियस r आहे बरोबर. आणि हे जे इन्सिडेंट रे आहेत, हे इन्सिडेंट रे 1 2 3 पॅरलल टू इच अदर आले, आणि ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेस वरती इथं रिफ्रॅक्शन झालं, ह्याचं इथं रिफ्रॅक्शन झालं, ह्याचं इथं रिफ्रॅक्शन झालं बरोबर. मग हे इथं असे कॉन्व्हर्ज झालेत बघा. हा असा गेला सरळ, असा गेला. हा जो आहे मधला तो अलॉंग द प्रिन्सिपल ऍक्सिस गेला. अलॉंग द प्रिन्सिपल ऍक्सिस जाणारा रे काय होत नाही, रिफ्रॅक्ट होत नाही बरोबर, डेव्हिएट होत नाही, तो सरळ जातो. लक्षात आलं. आणि हा म्हणजे 1 नंबर आणि 3 नंबरचं तेवढं काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे, डेव्हिएशन होणार आहे. हे तिन्ही रेज ऍक्च्युली ह्या पॉइंटला काय झालेले, कॉन्व्हर्ज झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत. ओके. आणि हा जो रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, हा जो रिफ्रॅक्टिंग स्फिअर आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे मित्रांनो, म्यू आहे, आणि इकडं एअर आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 आहे. तर तुम्हाला फाइंड करायचं आहे, फाइंड म्यू. समजतंय. बघा काय सांगितलंय, 3 इन्सिडेंट रेज पॅरलल टू इच अदर ऍज वेल एज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आलेले आहेत एका स्फिअर वरती बरोबर. त्या स्फिअरचा रिफ्रॅक्टिंग सरफेस किती आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, म्यू आहे. आणि जेव्हा त्या सरफेस वरती पडतायत तेव्हा रिफ्रॅक्शन होते, आणि ते तिन्ही रेज काय होत आहेत, कॉन्व्हर्ज होत आहेत, एका पॉइंटला गोळा होत आहेत आणि ह्या पॉइंटला गोळा होत आहेत बरोबर. म्हणजेच ह्या एका सरफेस वरती येऊन पडतायत आणि दुसऱ्या सरफेस वरती काय होत आहेत रे, ते कॉन्व्हर्ज होत आहेत, दुसऱ्या सरफेस वरती इमेज फॉर्म होत आहे. आता प्रश्न असा आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम फाइंड आउट करा बरोबर.
आता सिंपल तुम्ही ट्राय करू शकता बघा. ऑब्जेक्ट इन्सिडेंट रेज आहेत ते पॅरल टू इच अदर एज वेल एज पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आहेत. इन्सिडेंट रेज पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस कधी येतात मला सांगा, किंवा एकमेकांना पॅरल कधी येतात, आपण कधी घेतो जेव्हा ऑब्जेक्ट कुठं असेल, अगदी बरोबर आहे, इन्फिनिटी वरती असेल. बरोबर, म्हणजेच इथं आपल्याला बेसिक गोष्ट माहित पाहिजे. हिअर ऑब्जेक्ट इज ऍट कुठं, इन्फिनिटी. बरोबर, ऑब्जेक्ट कुठं आहे, इन्फिनिटी. देअरफॉर ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू किती येणार आहे, इन्फिनिटी येणार. ओके, ठीक आहे. रेडियस ऑफ कर्वेचर तुम्हाला माहित आहे, रेडियस ऑफ कर्वेचर. आता फक्त मला एवढं सांगायचं आहे की रिफ्रॅक्टिंग सरफेस जो आहे तो हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. बघा, हा ऍक्च्युअली रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. ह्या सरफेस कडून काय झालेलं आहे रे, रिफ्रॅक्शन झालेलं आहे. बरोबर, मग डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे ही आहे. बरोबर, हिथं काय घेणार तुम्ही, अगदी बरोबर आहे, पोल घेणार. हा काय घेणार रे, पोल घेणार. ऍक्च्युअली मी एवढाच पार्ट इथं ड्रॉ करतो, असा आहे बघा. बरोबर, हा असा आहे, समजतंय. हा एक रे, हा एक रे आणि हा असे इथे फॉर्मवर झाले. बघा डायग्राम. हा, मग मला सांगा, हा झाला पोल. ठीक आहे, पोल पासून डिस्टन्स काउंट करायचे. पोल पासून किती डिस्टन्स वरती इमेज फॉर्म झाली, इथे इमेज फॉर्म झालेली आहे. किती डिस्टन्स, पोल पासून किती डिस्टन्स वरती इमेज फॉर्म झाली, हे आर प्लस हे आर, म्हणजेच इमेज डिस्टन्स इज इक्वल टू काय होणार आहे सांगा, 2r होणार आहे. इमेज डिस्टन्स किती होणार आहे मित्रांनो, 2r होणार आहे. परंतु प्लस घेणार की मायनस घेणार, इथून तुम्ही डिस्टन्स मोजलं, 1r 2r. बरोबर, डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे, इकडून इन्सिडेंट रे येतोय, तुम्ही डिस्टन्स सुद्धा असं मोजत गेलाय. बरोबर, म्हणजेच हे इमेज डिस्टन्स कसं घेतलं, प्लस घेतलं. ऍज वेल एज रेडियस ऑफ कर्वेचर तुम्हाला दिलेली आहे. रेडियस ऑफ कर्वेचर सुद्धा कशी आहे सांगा, प्लसच आहे. बरोबर, मग आता ह्याच्यावरून तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला कुठला वापरणार बघा, μ2 अपॉन व्ही मायनस μ1 अपॉन यू इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन आर. सर आम्हाला कसं कळणार की हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. बरोबर, आम्हाला समजणार कसं की सर ऍक्च्युअली ह्या केसमध्ये हाच फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह करायचा आहे. अरे मला सांगा, हा जो रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे तो कसला आहे, प्लेन आहे का, नाही, स्फेरिकल आहे. बरोबर, आणि स्फेरिकल किंवा कर्व्ड रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. आपण रिफ्रॅक्शन कशामधून बघतोय, रिफ्रॅक्शन थ्रू स्फेरिकल सरफेस. आणि तेव्हा हा त्या केसमध्ये स्फेरिकल सरफेस कडून होणारं रिफ्रॅक्शन असेल, त्या केसमध्ये हा फॉर्म्युला बिनधास्त वापरायचा. ओके, ठीक आहे. आता μ2 किती आहे सांगा, 1. इन्सिडेंट रे कोणत्या मीडियम मध्ये आहे, ह्या मीडियम मध्ये, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 लिहूया. μ1 किती घेणार, 1. आणि रिफ्रॅक्टेड रे 1 2 3 कोणत्या मीडियम मध्ये आहे, μ2 इज इक्वल टू इथे येणार आहे, म्यू येणार आहे. लक्षात आलं, ठीक. μ2 ची व्हॅल्यू टाका, म्यू अपॉन व्ही किती आहे सांगा, 2r मायनस μ1 किती आहे, 1 अपॉन यू किती आहे सांगा, इन्फिनिटी इज इक्वल टू μ2 किती आहे सांगा, μ2 आहे म्यू मायनस μ1 1 अपॉन आर. बरोबर, कुठल्याही नंबरला जर आपण इन्फिनिटीने डिवाइड करतो, उत्तर किती येतं, 0 येतो. बरोबर, राहिलं काय सांगा, म्यू अपॉन 2r इज इक्वल टू म्यू मायनस 1 अपॉन आर. बरोबर, ह्या आर ला हे आर छम झाले. राहिलं काय सांगा, म्यू अपॉन 2 इज इक्वल टू म्यू मायनस 1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बघू, म्यू इज इक्वल टू 2 म्यू मायनस 2. ओके, आता हा म्यू पलीकडे घालवा आणि मायनस वाला 2 अलीकडे घ्या. हा 2 इज इक्वल टू 2 म्यू मायनस म्यू, देअरफॉर म्यू बिकम्स 2. म्हणजे हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे या मीडियमचा, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 2 आहे. लक्षात कसं सॉल्व्ह केलंय. समजा सिंपल प्रॉब्लेम तुम्हाला असा दिलाय, प्रॉब्लेम मध्ये सांगत नाहीत की हा फॉर्म्युला वापरा किंवा पर्टिक्युलर फॉर्म्युला वापरून तुम्ही सोल्युशन करा. ते तसं जर सांगितलं तर मग त्या प्रॉब्लेम मध्ये राहिलं काय. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, कन्सेप्ट शिकायचे आहे आणि ते कन्सेप्ट ऍप्लिकेशन जे आहे, आपण महत्वाचं म्हणतो कन्सेप्ट ऍप्लिकेशन. म्हणजे मित्रांनो, हे आपल्याला प्रॉब्लेम समजला की बाबा हा इन्सिडेंट रेज एकमेकांना पॅरलल आहेत आणि इथे इमेज फॉर्म झालेली आहे. आपल्याला ह्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय 1 आहे आणि ह्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करायचा आहे. प्रॉब्लेम समजलाय, सगळं झालं. फॉर्म्युला कुठला वापरायचा हे जर समजत नसेल तर मग आपल्याला एक गोष्ट लक्षात राहिली पाहिजे की आपली थेअरी परफेक्ट झालेली नाही, कन्सेप्ट क्लिअर झालेली नाही. समजलं, म्हणून काय लक्षात ठेवायचं, सरफेस कसला आहे, स्फेरिकल. आणि सरांनी काय सांगितलं, स्फेरिकल सरफेसच्या केसमध्ये रिफ्रॅक्शन μ2 अपॉन व्ही मायनस μ1 अपॉन यू इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन आर. हा फॉर्म्युला वापरा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. लक्षात आलं. ठीक आहे, झालं लिहून सगळ्यांचं. आता अजून एक सिंपल प्रॉब्लेम देतो, माझं इरेज करेपर्यंत तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. हा बघा, हा एक प्रॉब्लेम दिला, हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे.
ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 आहे, बरोबर. हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि हा समजा सेंटर ऑफ कर्वेचर आहे आणि हा पोल आहे, बरोबर. रेडियस ऑफ कर्वेचर 5 घ्या आणि हा जो रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे त्याचा डायमीटर जो आहे, डायमीटर घ्या 40 सेंटीमीटर. ओके. आणि हे जे मीडियम आहे ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 आहे, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 आहे. फाइंड व्ही, पोझिशन ऑफ इमेज फाइंड आउट करायची. बघा ट्राय करा. ठीक आहे, सॉल्व्ह झाला का? ह्याचं इमेजचं आन्सर सांगून ठेवतो मी तुम्हाला, -3.63 सेंटीमीटर हे आन्सर आहे. ओके. ठीक आहे. आता अजून एक प्रॉब्लेम देतो. हे बघा, डायमीटरवरून तुम्ही रेडियस काढू शकता. डायमीटरवरून रेडियस काढून आपल्या बेसिक फॉर्मॅटमध्ये आणायचा प्रॉब्लेम. अजून एक प्रॉब्लेम बघा, हा एक स्फिअर आहे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय तुम्हाला 1.5 आणि रेडियस दिलेली आहे 10 सेंटीमीटर. ओके. हा एक 1.5 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेला एक स्फिअर आहे. ह्या स्फिअर मध्ये इथं असं समजा एक बबल आहे. ओके. हा एक काय रे, बबल आहे. हा जो बबल आहे हा इथून 4 सेंटीमीटर खाली आहे. ऍक्च्युली किती डेप्थ वरती आहे तो? 4 सेंटीमीटर एवढ्या डेप्थ वरती खाली आहे, बरोबर. आणि आपण जो हा नॉर्मल आहे, बरोबर. लक्षात आलं, हा काय आहे? नॉर्मल आहे. आणि तुम्हाला सांगितलं इथून बघा. कसं बघणार आहे तुम्ही? नॉर्मली. समजलं? कसं बघणार आहे? अलॉंग द नॉर्मल. समजतंय? आणि तुम्ही बघणार आहे कशातून? हवेतून. हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 1. आणि हा जो ग्लास आहे किंवा ग्लास कुठलाही दुसरा असू द्या, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे सांगा? 1.5. आणि ह्या 1.5 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या याच्यामध्ये एक बबल आहे, बरोबर. आता हा बबल आपल्यासाठी काय होणार आहे? ऑब्जेक्ट होणार आहे. आणि तुम्ही त्या बबलला बघणार आहात. ऍक्च्युली तो बबल किती डेप्थ वरती आहे सरफेस पासून? 4 सेंटीमीटर वरती आहे. लक्षात आलं? आणि तुम्हाला आता हा ऍक्च्युली 4 सेंटीमीटर वरती आहे, परंतु तुम्हाला तो 4 सेंटीमीटर वरती दिसणार नाही. मग तो किती सेंटीमीटर वरती दिसेल? थोडक्यात आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? ऍपरंट डेप्थ. ऍपरंट डेप्थ फाइंड आउट करायची. लक्षात आलं? ठीक. मग आता विचार करा, हा ऑब्जेक्ट झाला, याला आपण ओ म्हणूया. हा झाला ऑब्जेक्ट. मला सांगा, ह्या ऑब्जेक्ट कडून रे ऑफ लाईट निघणार असा. समजलं? हा असा रे ऑफ लाईट निघणार. अशा अनेक रे ऑफ लाईट इकडं इकडे 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 असे जाणार आहे, बरोबर. असा एक रे ऑफ लाईट निघेल, असा एक रे ऑफ लाईट निघेल, असा एक रे ऑफ लाईट निघेल, बरोबर. हे असे रे ऑफ लाईट निघेल. कोणत्या सरफेस कडून रिफ्रॅक्शन होणार आहे? तर ह्या इथून बघा, ह्या सरफेस कडून रिफ्रॅक्शन होणार आहे. हा जो मी ड्रॉ करतो, ह्या सरफेस कडून रिफ्रॅक्शन होणार, बरोबर. मग मी अशी एक लाईन ड्रॉ केली बघा. समजलं? हा जो सरफेस आहे, ह्या सरफेसचा रेडियस ऑफ कर्वेचर किती दिलाय? 10 दिलाय. मग मी असं म्हणेन की इन्सिडेंट रेची, हा ऑब्जेक्ट आहे, इन्सिडेंट रेची डायरेक्शन अशी, रे ऑफ लाईट अशी जाते. समजतंय? थोडीशी ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम मी अशी फिरवतो बघा, अशी फिरवतो, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरवतो. मग कसं दिसेल? हे असं दिसणार. बरोबर. हा सेंटर आणि जो बबल आहे, बबल्या आपला, तो इथं आहे, बरोबर. आणि डोळा जो आहे तो इथं आहे. समजलं? बबल जो आहे. आता मग मला सांगा पोल कुठला आहे याच्यातला? हा झाला पोल. मग इथं काय होणार? हा पोल होईल. फक्त ही जी डायग्राम आहे ती अशी फिरवलेली आहे क्लॉकवाईज मध्ये. ओके. हा बबल आहे, हा ऑब्जेक्ट झाला. किती डिस्टन्स वरती आहे? 4 सेंटीमीटर वर. ठीक. रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे? 10 आहे. ठीक. याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे सांगा? 1.5. आणि तुम्ही कशात आहे? ऑब्झर्वर कशात आहे? 1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असले. इमेज कुठं तयार होणार आहे? 1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असले, बरोबर. म्हणजेच रिफ्रॅक्टेड रे जो आहे तो कुठे असणार आहे? 1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या मीडियम मध्ये. इन्सिडेंट रे कुठे असणार? इथं असणार. हा समजा एक इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे कुठे असणार? बाहेर. आता ह्या केसमध्ये तुम्ही फक्त मला सांगायचं आहे μ1 काय घ्यायचा. अगदी बरोबर. इन्सिडेंट रे कोणत्या मीडियम मध्ये? ह्याच्यात आहे. ऑब्जेक्ट ह्याच्यात असल्यामुळे ऑब्जेक्ट कडून निघणार रे. त्यानंतर ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 1.5 μ2 काय घ्यायचा? बरोबर. रिफ्रॅक्टेड रे कुठे असणार? बाहेर असणार आहे, वर असणार, बरोबर.
म्हटल्यानंतर 1 घेतला. ठीक. ऑब्जेक्ट डिस्टन्स काय घ्यायचं, यू. डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे असे आहे, बरोबर. आणि इथून तुम्ही डिस्टन्स मोजणार पोल पासून 1 2 3 4, बरोबर, असं मोजणार आहे. म्हटल्यानंतर इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये मग -4 सेंटीमीटर. रेडियस ऑफ कर्वेचर कशी घ्यायची, प्लस की मायनस, विचार करा. रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे, 10. इथून मोजणार पोल पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथून मोजणार ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा सेंटर ऑफ कर्वेचर, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे सगळे डिस्टन्सेस पोल पासून खाली मोजतोय आणि इन्सिडेंट रे वर आहे, समजलं. म्हणजे इथं रेडियस ऑफ कर्वेचर सुद्धा कशी येणार आहे, मायनस येणार आहे. ही डायग्राम कन्सिडर करा किंवा ही डायग्राम, फक्त ही डायग्राम थोडीशी अशी फिरवलेली असं मिळालेलं. चला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू. μ2 अपॉन v मायनस μ1 अपॉन u इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन r. म्हणजे लक्षात येतं तुमच्या प्रॉब्लेम एकदम इझी असतात, घाबरून जायची गरज नाही. ऍपरंट डेप्थ म्हणजे किती डेप्थ वरती इमेज फॉर्म होणार आहे. ऍक्च्युअली किती डेप्थ वरती ऑब्जेक्ट आहे, 4 सेंटीमीटर वर. त्याची इमेज कुठे फॉर्म होणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. चला μ2 किती सांगा, μ2 आहे 1, इथं टाकलं μ2 इज इक्वल टू 1 अपॉन v मायनस μ1 किती 1.5 अपॉन u किती सांगा, u आहे -4 इज इक्वल टू μ2 मायनस 1 मायनस 1.5 अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर -10. सिम्प्लिफाय करत जायचं, 1 अपॉन v, बरोबर, मायनस मायनस प्लस होईल, प्लस 1.5 अपॉन 4 इज इक्वल टू 1 मायनस 1.5 मायनस 0.5 अपॉन -10. हे कॅन्सल होईल, लक्षात येते. हे 1 अपॉन v हे बघा सिम्प्लिफाय करूया आपण, प्लस 1.5 अपॉन 4 इज इक्वल टू, हे सिम्प्लिफाय करता येते का बघा तुम्हाला, शिफ्ट करतोय 5 अपॉन, खाली सुद्धा एक डिजिट राईट साईडला, 5 अपॉन किती रे 100. ओके, लक्षात आलं. एक डिजिट इथं राईट साईडला शिफ्ट केला 5 झाला, तसंच खाली पण एक डिजिट राईट साईडला, इथं 10 नंतर आहे, एक राईट साईडला शिफ्ट केल्यावर 100 झालं. म्हणजे सिम्प्लिफाय करत जायचं आहे, अवघड मध्ये शिरायचं नाही आपल्याला. आता हे काय करायचं आहे, हे समजा 1.5 अपॉन 4, आता सिम्प्लिफाय करा बघू, 5 अपॉन 100 किती येणार, 1 अपॉन 20 येणार आहे, लक्षात आलं. आता हे 1 अपॉन v इज इक्वल टू 1 अपॉन 20 मायनस हा 1.5 अपॉन किती रे 4. आता इथं डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं, बघा काय करताय, इथं 20 यायला पाहिजे, खाली आणि वर कशाने 5 ने मल्टिप्लाय करताय. 1 अपॉन v इज इक्वल टू 1 अपॉन 20 मायनस 5 ने मल्टिप्लाय खाली आणि वर, नंतर किती येणार 7.5 अपॉन 20. 1 अपॉन v इज इक्वल टू 1 मायनस 7.5 अपॉन 20. सिम्प्लिफाय करा, उत्तर किती यायला पाहिजे बघा, 1 अपॉन v इज इक्वल टू 1 मायनस 7.5 किती येणार रे 6.5. ओके, मायनस वाला येणार, बरोबर, कारण 1 मायनस 7.5 म्हटल्यानंतर 7.5 मायनस 1 होणार आणि 7.5 चं साइन दिलं आणि अपॉन 20. v इज इक्वल टू किती येणार सांगा, -20 अपॉन 6.5. किती भेटली मला सांगा, -3 पॉईंट समथिंग येईल. 3 पॉईंट आपण म्हणूया 07 किंवा 75, -3.07 आपण म्हटलं सेंटीमीटर. ओके, हे झालं इमेज. म्हणजेच ऍक्च्युअली इमेज कुठे फॉर्म होणार आहे, ऍक्च्युअली ऑब्जेक्ट कुठे आहे 4 सेंटीमीटर वरती इथून खाली, पण इमेज तिथं, इमेज कुठे फॉर्म होणार आहे इथं बघा किती 3.707 सेंटीमीटर वर. ही काय झाली रे ऍपरंट डेप्थ. काय झाली ही ऍपरंट डेप्थ. आता मला सांगा शिफ्ट कितीने झाला, मग ऑब्जेक्ट कुठे होता 4 सेंटीमीटर वर, इमेज कुठे फॉर्म झाली 3.07, अप्रॉक्सिमेटली 3 म्हणूया आपण, अप्रॉक्सिमेटली काय म्हणूया 3 म्हणूया. ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती होतं सरफेस पासून 4 आणि इमेज कुठे फॉर्म झाली सरफेस पासून 3. म्हणजे शिफ्ट जी आहे, शिफ्टला आपण काय म्हणतो रिअल डेप्थ मायनस ऍपरंट डेप्थ, त्याची काय घ्यायची मॅग्निट्यूड. मग किती येणार 1 सेंटीमीटर. ही काय झाली रे शिफ्ट झाली. लक्षात येते प्रॉब्लेम तुम्हाला, लिहून घ्या हा.